सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आज 19 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार आहे. या जिल्ह्यांना फायदा. लगेच यादीमध्ये नाव तपासा. तर आता सर्वात मोठी बातमी, तर सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आलेली आहे. तर 19 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होण्याचा मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. तर अतिशय आनंदाची बातमी. यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना इथं फायदा होणार आहे, कोण यामध्ये पात्र असणार आहे, कर्जमाफी किती रक्कम इथं होणार आहे, यादी कशा पद्धतीने तर पाहायची आहे. सर्वप्रथम आता यामध्ये 50 ते 2 लाखापर्यंत कर्जमाफी इथं होणार आहे. तर आता यामध्ये जिल्हा, त्याचप्रमाणे कोणकोणते जिल्हे आहेत, तालुके आहेत, त्यानंतर जे काही पैसे आहेत हे लाभार्थ्यांना इथं नवीन कर्ज, पीक कर्ज इथं देण्यात येत आहे. तर आता मुख्य बातमी यामध्ये आपण इथं पाहणार आहे, राज्य सरकारने जे काही शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. यामध्ये नैसर्गिक आपत्ती, पावसामुळे नुकसान, बाजारभाव घसरणे, कर्जबाजारी झालेले जे काही शेतकरी बांधव आहेत, तर अशांना पीक कर्ज, अल्प मुदतीचे कर्ज, सहकारी बँकेचे कर्ज, तर यासाठी दिलासादायक बातमी इथं आलेली आहे. जे की यामध्ये 19 जिल्ह्यांची यादी आहे. तर यामध्ये सर्वप्रथम जिल्हा येथे जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. अकोला जिल्हा झाल्याच्या नंतर यवतमाळ, अमरावती, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. धुळे झाल्याच्या नंतर अहमदनगर, नंदुरबार, तर हे जे अहमदनगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, जालना, तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता या जे काही जिल्ह्यांमध्ये जी काही कर्जमाफी तर जाहीर झालेली आहे, तर आता यामध्ये कोण पात्र आहे, तर बाकीच्या जिल्ह्यांची सुद्धा आपण यादी पाहत आहे. तर ते थोडा नंतर चेक करून घेऊ आपण. लहान व सीमांत शेतकरी पीक कर्ज घेतलेले असणे आवश्यक आहे. ज्यांचं कोणाचं कर्ज घेतलेलंच नाही, तर अशांना या योजनेचा लाभ नाही. थकीत कर्ज असलेले, सहकारी किंवा राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेतलेल्यांना आनंदाची बातमी आहे. तर आता यामध्ये कोणाचं कर्ज इथं माफ होणार नाही. व्यावसायिक कर्ज, मोठे उद्योग, थकबाकी असलेले, म्हणजे कर थकबाकी असलेले, राज्यातील वाढत्या कर्जबाजारीमुळे अडचणीत आलेले जे काही शेतकरी आहेत, तर आता यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे, त्याचप्रमाणे शेती पुन्हा उभारण्यासाठी मदत, आत्महत्याग्रस्ताचे प्रमाण कमी करणे, जे की या सरकारचे मोठे उद्दिष्ट आहे. कर्जमाफीमध्ये समाविष्ट कर्ज प्रकार, यामध्ये पीक कर्ज, अल्पमुदतीचे कर्ज, सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज, तर आता हे जे काही कर्ज आहेत, तर यामध्ये 2 लाखापर्यंत कर्जमाफी इथं जाहीर केलेली आहे. काय आहे? 2 लाखापर्यंत, 50 ते 2 लाखापर्यंत. तर आता समाविष्ट नाही, तर यामध्ये ट्रॅक्टर कर्ज असेल, शेती उपकरण कर्ज असेल, वैयक्तिक कर्ज असेल, सोने म्हणजे सोने जर तुम्ही हे त्यावरती जर कर्ज घेतलेलं असेल, तर अशा यामध्ये या योजनेमध्ये लागू होणार नाही आहे. कोणत्या शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा इथं होणार आहे? कोरडवाहू शेती करणारे, त्यानंतर नैसर्गिक आपत्तीग्रस्त क्षेत्र, दुष्काळग्रस्त तालुके, पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य इथं मिळणार आहे. टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी, तर यामध्ये सर्वप्रथम पहिला टप्पा आपत्तीग्रस्त जिल्हे, तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, त्याचप्रमाणे दुसरा जो टप्पा इथं दुष्काळी भाग, उर्वरित पात्र शेतकरी, तर अशा 3 टप्प्यांमध्ये. तर यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रामध्ये आधार कार्ड, 7/12, बँकेचं पासबुक, कर्ज खात्याचा तपशील आणि मोबाईल नंबर इत्यादी लागणार आहे. त्यानंतर KYC, तुम्ही तुमचं जे काही KYC करणे आवश्यक आहे. ज्यांचं कोणाचं कर्ज इथं माफ होते, तर त्यांची यादी इथं जाहीर केली जाते. यादी जाहीर केल्याच्या नंतर तुमची KYC तर केली जाते, की तुमचं एवढंच कर्ज आहे का, तेवढं तुमचं अमाऊंट तुम्हाला दाखवते. थंब लावल्याच्या नंतर तुम्ही आपले सरकारवरती जाऊन KYC केल्याच्या नंतरच तुमची कर्जमाफी केली जाते. KYC केल्याचे खरी म्हणजे हा खरा लाभार्थी आहे की नाही, शेतकरी आहे की नाही,
जमीन त्याच्या नावावर आहे की नाही, कर्ज खाते जे काही सक्रिय आहे की नाही, डुप्लिकेट लाभार्थी असेल तर या योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही. कोणाला KYC करणे बंधनकारक आहे. ज्यांचे कर्ज थकीत आहे, ज्यांनी पीक कर्ज घेतलेले आहे, सहकारी बँक जे काही कर्जदार असेल, नवीन कर्जमाफी यादी लाभार्थी तर लगेच चेक करा. KYC केल्यानंतर काय होते, लाभार्थीचे नाव यादीत निश्चित केले जाते, कर्जमाफी प्रक्रिया सुरू केली जाते, बँकेकडून थकीत रक्कम कमी केली जाते, नवीन कर्जासाठी पात्रता वाढते. तर आता कर्जमाफी जे काही पेंडिंग जिल्हे आहेत, तर यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये काय समावेश आहे. यानंतर सिंधुदुर्ग, जळगाव, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया तर अशा जिल्ह्यांचा जे काही पेंडिंग जिल्हे आहे ते. त्यानंतर कर्जमाफी पेंडिंग जिल्हे, हे पेंडिंग जिल्हे का आहेत, तर आता कागदपत्र पडताळणी सुरू आहे. तर बरेच शेतकऱ्यांची KYC यादी काही झालेली नाही, जमीन नोंद पडताळणी सुरू, बँक खाते आधारशी लिंक नाही, निधी वितरित टप्प्याटप्प्याने सरकारने जे काही इथं टप्प्याटप्प्याने निधी वितरित करण्याचे जाहीर केलेले आहे. आपत्तीग्रस्त जिल्ह्यांमध्ये इथं सर्वात पहिले प्राधान्य इथे देण्यात येणार आहे. तांत्रिक अडचण यामध्ये बरेच शेतकरी बांधवांचा आधार लिंक नाही, खाते बंद आहे, गावातील फरक, त्याचप्रमाणे यादीमध्ये नाव नाही. यानंतर पेंडिंग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काय करायचे आहे, तर बँकमध्ये जाऊन KYC करून घ्या. आधार लिंक नसेल तर आधार लिंक तपासा, 7/12 बरोबर आहे की नाही चेक करा, बँक पासबुकवर एंट्री करून घ्या, तलाठी किंवा कृषी सहाय्यकाशी संपर्क करा. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. यादी कशा पद्धतीने तर पाहायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे.